चाकणमध्ये बोलताना अजित पवारांनी संसदपट्टू पुरस्काराच्या मुद्द्यावरून मिश्किल भाष्य केलंय। यावेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता टोला लगावलाय। अजितदादांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मला तर 34 वर्ष झाली तरी मला काही सर्वोत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार नाही, मला उत्तम संसदपटूचा पुरस्कार नाही। आता काय केल्यावर काय होणार आहे ते मला तर काय कळलं। काय सुधारणा सांगा की दादा जरा भाषणात हा बदल कर म्हणजे तुला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार मिळेल। सभागृहात दादा तू असं वाग, अजित असं वाग म्हणजे तू उत्तम संसदपटू होशील। जाऊ द्या, किमतीचा भाग जाऊ द्या, परंतु जे काम करतात त्याला शाबासकी मिळाली पाहिजे, त्याच्यातनं त्यांना हुरूप येतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांसोबत अनौपचारिक गप्पा करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांसोबत अनौपचारिक गप्पा ते करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं असून बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे सर्व आमदार सागरवर येणार आहेत। संध्याकाळी गणपती दर्शनाच्या निमित्तानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व आमदारांसोबत फडणवीस चर्चा करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आता संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे। काल झालेली भेट ही संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या भेटीवरून लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा आहे। दरम्यान कोर्टात आम्ही जी लढाई लढतोय त्यात न्याय का मिळत नाही आणि फक्त तारीख पे तारीख का सुरू आहे याबाबत लोकांच्या मनातील शंका अधिक पक्क्या झाल्यात असा टोला राऊतांनी लगावलाय। तसंच दुसरीकडे या भेटीमुळे काहीतरी वेगळं घडतंय, आमचे पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते आहे का असा थेट सवालही राऊतांनी केलाय। हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही। ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले। त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या। पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गणरायाचे हिंदुत्वाचे अपमान केले। नरेंद्र मोदीजी मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात, लालबागच्या राजाचे अमित शहा दर्शन करतात आणि संजय राऊत उर्फ उद्धव ठाकरे त्याचा निषेध करतात। वोट जिहादसाठी, मुस्लिम मतांसाठी अशा प्रकाराने गणरायाचे हिंदुत्वाचा अपमान हे महाराष्ट्र हिंदुस्थान सहन करणार नाही। काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले, आरती करतायत दोघे, त्यांच्या दोघांतला संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं, सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री। खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू। सरन्यायाधीश असतील किंवा अन्य कुठल्या 10 ठिकाणी आरती करायला कोणता राजकीय व्यक्ती जर का जात असेल किंवा पदाधिकारी जात असेल, अधिकारी जात असेल, तर याच्यात काही वावगं समजण्याचं कारण नाही आहे। आणि सरन्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधानांच्याही दृष्टिकोनातून ह्या निकालाच्या बाबतीमध्ये असा काही हेतू कुठला राहू शकत नाही, कारण तो फार छोटा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून आहे।